सूर्यमालेबद्दल आपण माहिती मिळवली. सूर्यमालेमधले 8 ग्रह, त्यानंतर सूर्यमालेच्या संदर्भात काही खगोलीय वस्तू जस की धूमकेतू असेल, बटू ग्रह, लघु ग्रह, उल्का या संदर्भात आपण माहिती मिळवली. आता एक टॉपिक आहे जो आपल्या शिल्लक आहे. तर आपल्याला आता या ग्रहांचं जे वर्गीकरण आहे हे 2 कॅटेगरीज म्हणजे 2 गटामध्ये करायचं आहे. पहिला जो गट राहील तो असेल अंतर्ग्रह आणि दुसरा आहे बहिर्ग्रह. आता हे का झालं? कारण हा जो मंगळ ग्रह आहे आणि गुरु ग्रह आहे या दोन्हीच्या दरम्यान काय आहे? लघु ग्रहाचा एक पट्टा आहे, बरोबर. आणि या पट्ट्यामुळे ग्रहांचं वर्गीकरण आपण 2 गटामध्ये करतो. पैकी जे अंतर्ग्रह आहे त्यांचं वैशिष्ट्य जर पाहिलं आपण तर त्यांचं जे कवच आहे हे बहिर्ग्रहाच्या तुलनेमध्ये कसं आहे? कठीण. आता हा फरक कसा आहे? कारण बहिर्ग्रहाचं वैशिष्ट्य जर पाहिलं आपण तर त्यांचं जे बाह्य आवरण आहे हे बाह्य आवरण कसे? त्यांचं वायुरूप आहे. म्हणजे तिथं कठीण कवचाचा काही प्रश्न आहे का? नाही. म्हणजे ते ग्रह वायुरूप अवस्थेमध्ये असल्यामुळं त्या ठिकाणी कठीण कवच नाही. म्हणजे कठीण कवच असणं हे कोणाचं वैशिष्ट्य आहे? अंतर्ग्रहाचं वैशिष्ट्य आहे. आता अंतर्ग्रहामध्ये एकूण 4 ग्रह येतात. त्यामध्ये सूर्याच्या सर्वात जवळचा असणारा वेगवान ग्रह कोणता? बुध. सर्वात तेजस्वी ग्रह शुक्र. जिथे जीवसृष्टी आहे तो पृथ्वी. आणि चौथा आहे मंगळ. आणि लाल ग्रह कोणाला म्हणतो आपण? कारण त्या ग्रहावर कशाचं प्रमाण आहे? लोहाचं प्रमाण आहे. हे सर्वचे सर्व काय झाले? अंतर्ग्रह. बहिर्ग्रह म्हणजे जर पाहिलं आपण तर या 4ही ग्रहाचं वैशिष्ट्य आहे की या ग्रहांच्या भोवती काय आहे? कडी आहे. आता आपण जेव्हा उल्लेख केला होता तेव्हा आवर्जून उल्लेख कोणाचा केला होता? आपण शनी ग्रहाचा उल्लेख केला होता की शनी ग्रहाच्या भोवती स्पष्ट दिसणाऱ्या किती कडा आहेत? 3 कडा आहेत. मात्र जे शनी ग्रह आहे ना त्याच्या भोवतीच कडी नाही, तर गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून म्हणजे बहिर्ग्रह सुद्धा किती आहेत? 1, 2, 3 आणि 4. आता हे 4ही ग्रहांचं वैशिष्ट्य आहे की हे बहिर्ग्रह आहेत, त्यांच्या भोवती कडी आहे आणि या सर्व ग्रहांचं जे बाह्य आवरण आहे ते कोणते आहे? वायुरूप अवस्थेमध्ये आहे. पैकी तुम्हाला माहितच आहे सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? गुरु. त्यानंतर शनी, युरेनस आणि नेपच्यून. आणि आपल्याला माहिती आहे शेवटचे ग्रह आपण दुर्बिणी शिवाय पाहू शकतो का? नाही. आता यानंतर जर पाहिलं आपण तर पुढचा टॉपिक घेऊ आपण उपग्रह असणारे ग्रह. आता एक लक्षात घ्या, सूर्याच्या जवळचे 2 ग्रह कोणते होते? बुध आणि शुक्र. हे 2 ग्रह असे आहेत की या ग्रहांना उपग्रह नाहीत. म्हणजे उपग्रह नसणारे किती ग्रह आहेत सूर्यमालेमध्ये? 2. कोणते कोणते? बुध आणि शुक्र. त्यांना सोडून दिलं तर पृथ्वी जी आहे, पृथ्वीला एक नैसर्गिक उपग्रह आहे. कोणता आहे तो? चंद्र. त्यानंतर मंगळ ग्रहाला 2, गुरु ग्रहाला 64, शनी ग्रहाला 33, युरेनस 27 आणि नेपच्यून 13. आणि जर तुम्हाला परीक्षेला असा प्रश्न विचारला की कोणता असा ग्रह आहे की ज्याला सर्वात जास्त उपग्रह आहेत, तर निश्चितच ते आन्सर कोणता असेल? गुरु. किती उपग्रह आहेत त्याला? 64. आता हे पाहिल्यानंतर अजून एक चार्ट आपल्याकडे आहे. आता आपण पृथ्वीचं वैशिष्ट्य बघत असताना आपण पाहिलं होतं की पृथ्वी स्वतः काय आहे? चुंबक आहे. आणि जी अतिनील किरणे पृथ्वीकडे येतात तर ती ध्रुवाकडे जातात. कशामुळे? पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे. मग आता असं चुंबकत्व असणारे आणखीन ग्रह सूर्यमालेत पृथ्वी व्यतिरिक्त आहेत का? तो उत्तर आहे यस. पृथ्वी, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून असे एकूण किती ग्रह आहेत? 5 ग्रह आहेत की ज्या ग्रहाभोवती काय आहे? चुंबकत्व म्हणजे मॅग्नेटिझम आहे. आता चुंबकत्व नसणाऱ्या ग्रहांची यादी जर केली आपण तर कोणते येईल बरं त्याच्यामध्ये? बुध, शुक्र आणि मंगळ यांच्या सभोवताली चुंबकत्व नाही.
त्यानंतर वातावरण असणारे ग्रह. आता एक लक्षात घ्या की वातावरण आणि सजीव सृष्टी याच्यात फरक आहे. हवेचे आवरण असणे याला काय म्हणतो आपण? वातावरण. पण वातावरण आहे म्हणजे सजीव सृष्टी आहे असं त्याचा अर्थ आहे का? नाही. तुम्हाला जर असं विचारलं की सजीव सृष्टी कोणत्या ग्रहावर आहे, तर उत्तर काय आहे? पृथ्वी. पण असं जर विचारलं की वातावरण कोणकोणत्या ग्रहावर आहे, तर ते सर्वच ग्रह जे आहे फक्त एक वगळता. कोणता? बुध. बुध वगळता क्रमाने नाव सांगा. बुध नंतर कोण आहे? शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून या 7 ग्रहावर काय आहे? वातावरण आहे म्हणजे हवेचे आवरण आहे. बरोबर. आता मला सांगा वादळी ग्रह म्हणतो आपण गुरुग्रहाला. का म्हणतो? कारण तिथं प्रचंड वादळे, अतिशय वेगाने वारे कुठे वाहतात? अतिशय वेगाने वारे वाहणारा ग्रह कोणता आहे? नेपच्यून. मग आता मला सांगा तुम्ही की वाहत्या हवेला काय म्हणतो आपण? वारा. म्हणजे याचा अर्थ हवा आहे, हवेचे आवरण आहे म्हणजे काय आहे? वातावरण आहे. म्हणजे पृथ्वी वगळता आणखीन बऱ्याच ग्रहावर काय आहे? वातावरण आहे. मग ते कोणते कोणते ग्रह आहेत? तर फक्त बुध वगळता बाकीच्या सर्वच ग्रहावर काय आहे? वातावरण आहे. त्यानंतर कडी असणारे ग्रह आता सांगितले जेवढे बहिर्ग्रह आहेत है ना, तर त्यांच्या भोवती काय आहे? कडी आहे आणि त्या आहेत गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. त्यानंतर आता एक चार्ट आहे पहा. या चार्ट मध्ये आपण ग्रहाचं नाव, त्यानंतर तो ग्रह जो आस आहे हा किती अंश कललेला आहे. जसं आपली पृथ्वी 23.5 अंश कललेली आहे आणि 23.5 अंश कलल्यामुळे पृथ्वीवर दिनमान आणि रात्रमान सारखे आहे का? नाही. फक्त आपल्या पृथ्वीवर विषुववृत्तावरच 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची काय असते? रात्र असते. अदरवाईज जसं आपण विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाऊ तसतसं दिनमान आणि रात्रमान याच्यात काय होत जातो? फरक होत जातो. जसं की आपला भाग जो आहे, आपण कोणत्या गोलार्धामध्ये आहोत? उत्तर गोलार्धामध्ये. आणि आपल्याकडे जर पाहिलं आपण तर सध्या उन्हाळा आहे म्हणजे काय सुरू आहे? उत्तर आहे म्हणजे आता दिवस मोठा होत चालला. हिवाळ्यामध्ये जर पाहिलं आपण दिवस कसा असतो आपल्याकडे? लहान. माहिती ना? आता हळूहळू आता उत्तरायण सुरू झालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का? 22 जून जो आहे हा उत्तर गोलार्धातला काय आहे? सर्वात मोठा दिवस. आणि 22 डिसेंबर हा आहे सर्वात लहान दिवस. मग आता हे का शक्य झालं? कारण पृथ्वीचा अंश किती कललेला आहे? 23.5 अंश कललेला आहे. ठीक आहे. मग आता इन्फॉर्मेशन पाहू आपण. बुध ग्रह जो आहे हा 0.01 अंश म्हणजे अतिशय कमी अंशामध्ये तो कललेला आहे. त्यानंतर बुध ग्रहाला स्वतःभोवती एक फेरी करण्यासाठी 58.65 दिवस लागतात आणि सूर्याभोवती परिभ्रमण करण्यासाठी 88 दिवस लागतात. शुक्र ग्रह जर पाहिला तर हा 177.2 अंश कललेला आहे आणि परिवलन आणि परिभ्रमण कालावधी जर पाहिला तर परिवलन कालावधी किती आहे? 243 दिवस. स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी शुक्राला लागतात आणि परिभ्रमण कालावधी किती आहे? 225 दिवस. म्हणजे स्वतःभोवती फेरी करण्यासाठी जास्त दिवस लागतात पण सूर्याभोवती परिभ्रमण करण्यासाठी कमी कालावधी लागतो. त्यानंतर आहे पृथ्वी 23.5 अंश. आज तिचा कललेला आहे. एक फेरी पूर्ण करण्यासाठी स्वतःभोवती 24 तास आणि सूर्याभोवती 365. आता हे जरी असेल पण 365 दिवस आणि किती तास घ्यायचे आपण? 6 तास. आणि या 6 तासामुळे दर 4 वर्षाला आपल्याकडे काय असतं? लीप वर्ष. मंगळ ग्रह जर पाहिला आपण तर 25.2 अंश त्याचा आज कललेला आहे जवळपास पृथ्वीसारखा. आणि या कारणामुळे परिवलन कालावधी किती त्याचा? 24 तास 37 मिनिटे आणि परिभ्रमण कालावधी 1.88 वर्ष. गुरु ग्रह जो आहे त्याचा जो आस आहे तो जास्त कललेला आहे का? नाही. फक्त 3.1 अंश. परिवलन कालावधी
गुरुग्रहाचा किती आहे 9:56 मिनिटं आणि परिभ्रमण कालावधी 8.7 वर्ष. शनी जर पाहिला आपण तर शनीचा आज जो आहे हा 26.7 अंश कळलेला आहे. परिवलन कालावधी आहे 10 तास 40 मिनिटे. मात्र सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 29 वर्ष शनीला लागतात. युरेनसचा आज जर पाहिला आपण तर तो 97.9 अंश कळलेला आहे. परिवलन कालावधी आहे 17 तास 24 मिनिटं आणि परिभ्रमण कालावधी आहे 84 वर्ष. नेपच्यून ग्रह जर पाहिला आपण तर आज आहे त्याचा 28.8 अंश कळलेला. परिवलन कालावधी जर पाहिला आपण तर 16 तास 11 मिनिटे आणि परिभ्रमण कालावधी 164 वर्ष. मग तुलनात्मक जर पाहिला आपण सर्वात कमी प्रमाणात अंश कोणाचा केलेला आहे बुध आणि सर्वात जास्त शुक्र. परिवलन कालावधी जर तुलनात्मक पाहिला आपण तर सर्वात कमी कोणाचा आहे सर्वात कमी पृथ्वी किती आहे नाही सॉरी 24 तासापेक्षा कमी आहे. किती आहे ओके 9 तास 56 मिनिटं कोणाचा आहे गुरुग्रहाचा. आणि सर्वात जास्त कोणाचा आहे शुक्राचा किती आहे 243 दिवस. परिभ्रमण कालावधी कोणाचा सर्वात कमी आहे बुध जो की सूर्याच्या सर्वात जवळ होता. आणि परिभ्रमण कालावधी सर्वात जास्त कोणाचा आहे नेपच्यून जो की सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह आहे. तर अशी आहे आपल्या सूर्यमालेची काही वैशिष्ट्ये.